नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्रातल्या विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मतदार यादीमध्ये घोटाळा असल्याचे आरोप. गुग्गुस या गावामध्ये एकाच घरात 119 मतदारांची नोंद. बोगस प्रकाराची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी. नाशिकमध्ये नाफेडच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित. कांद्यांच्या दरात घसरण. नाफेड आणि NCCFच्या खरेदीतील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस आक्रमक. सिंधुदुर्गच्या ओरसमध्ये वैभव नाईकांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. वैभव नाईक ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार. भास्कर जाधव यांच्या खोतकीच्या वादामध्ये शिंदेच्या शिवसेनेची तवडी. खोतकी आता ब्राह्मण समाजाकडे नाही, ही केवळ भंडारी समाजाकडेच शिल्लक. शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक कांगुटकर यांचा दावा. तुळजाभवानीचं मंदिर पाडायचं प्लॅनिंग सुरू, त्याला विरोध असायलाच हवा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं विधान. गणपतीपुळे मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू. कपड्यांसंदर्भात आता नियम पाळण्याचंही आवाहन. महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनानं लावला बोर्ड. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूळ मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया आता पूर्ण. उद्यापासून भाविकांना अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार. जळगावच्या पारोळा या ठिकाणी भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. किल्ल्याच्या संवर्धनासाठी 4,78,00,000 नवीन विकास आराखडा. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी. जालन्याच्या बदनापूर शहरामध्ये हर घर तिरंगा रॅली निघाली. तर या रॅलीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. भाजप आमदार नारायण कुचे आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत या रॅलीचा समारोप. नाशिकच्या येवला नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी हर घर तिरंगा रॅली. तर येवला शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढलेल्या रॅलीमध्ये देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत सुद्धा भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. भव्य तिरंगा रॅलीचा सावंतवाडीकरांचा या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषांनी सावंतवाडी दुमदुमली. राज्यात वाढणार पावसाचा जोर. पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर इतर ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट. अमरावती शहरातील राजापेठमधील रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गात पाणी. पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांची कसरत. पावसामुळे सोलापूर धुळे महामार्गावर पाणीच पाणी. सोलापूर शहरातील ओढे नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे तुळजापूर नाक्यावर या ठिकाणी पाणी साचलं. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातही रिपरिप पावसाची सुरुवात. दरम्यान यवतमाळ जिल्ह्याला आता पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. भुसावळच्या अतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. तापी नदी पात्रात सध्या 6,000 क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास. शाळेमध्ये जाण्यासाठी गिरिजा नदीतनं थर्माकॉलच्या तराफ्यात बसून प्रवास करण्याची वेळ. नदीवर पूल बांधण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या बारलोणी या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती. शाळेचं छत गळत असल्यामुळे शाळेबाहेर वर्ग भरवण्याची शिक्षकांवर नामुष्की. दुरुस्तीसाठी 4 लाख रुपयांचा निधी येऊन सुद्धा ही दुरुस्ती न झाल्याची शिक्षकांची माहिती. जळगावमधील जोंधळखेडा कुंड या धरण पावसाअभावी कोरडं. तर मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हे धरण ओव्हरफ्लो झालं होतं. जळगावच्या अंमळनेर तालुक्यातल्या सावखेड्यामध्ये शेतकऱ्यांनं मुगावर ट्रॅक्टर फिरवला. पावसाच्या दांडीमुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. अमरावती महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध. प्रशासनाच्या कारवाईविरोधात हॉकर्स संघटनेचा अमरावती पालिकेवर आक्रोश मोर्चा. अकोल्यातील निंबा गावचे सरपंच प्रदीप फुकेंना पेट्रोल पंपावर मारहाण. रांगेत उभं राहण्यावरून वाद झाल्यानं 2 जणांनी मिळून सरपंचाला मारलं. भिवंडीमधील प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडींची हत्या. कपिल पाटलांनी घेतली तांगडी कुटुंबियांची भेट. कपिल पाटलांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची ही मागणी. मेहुण्याच्या मदतीनं पत्नीची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न. अहिल्यानगरमध्ये कोपर गावातली ही घटना. पती गजाआड तर मेहुणा मात्र फरार. ऐरोलीमधील मंदिरातील दानपेटी चोरी करणाऱ्या आरोपीला रबाळे पोलिसांकडून अटक. सदर आरोपीकडून 3 गुन्हेही उघडकीस. छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून आरोपींची टक्कल करत धिंड. जेलमधून सुटल्यानंतर 2 ते 3 मुलींना गोळी मारण्याची दिली होती धमकी.
पालघरच्या कमला पार्क परिसरामध्ये किरकोळ वादातनं इसमावर कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला. हल्ल्यामध्ये बाबूलाल फुलचंद यादव हा व्यक्ती गंभीर जखमी, तर हा हल्ला करणाऱ्याला झाडाला बांधून स्थानिकांकडून चोप. बुलढाण्याच्या खामगावमध्ये पैशांची बॅग लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 आजी-माजी बँक कर्मचाऱ्यांना अटक. मिरची पूड टाकून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्यांना अटक झाल्याची माहिती. नाशिकच्या मालेगावजवळ मुंबई आग्रा महामार्गावर बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही बस झाडावर आदळली. बसमधील 28 प्रवासी किरकोळ जखमी. बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये धुळे सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात. कार दुभाजकाला धडकली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ, तर गॅस एजन्सीचं शटर तोडून 15,000 रुपये लंपास केल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर टँकरचा अपघात. हातखंबा या गुरववाडी इथल्या अवघड वळणावर हा अपघात. वळणाचा अंदाज न आल्यामुळे टँकर उलटला. बीड जिल्हा रुग्णालयातनं मृत महिलेच्या गळ्यातील 1 तोळे सोनं चोरीला गेल्याचा नातेवाईकांचा आरोप. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर यामुळे प्रश्नचिन्ह. पोलिसातही या संदर्भात तक्रार दाखल. वाशिमच्या किन्ही राजा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला. घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जालन्याच्या भोकरदनमधील जिल्हा परिषद शाळेत शालेय आहारासह विविध साहित्य चोरीला. अज्ञातांनी मध्यरात्रीच्या सुमारास शाळेच्या खोलीची कडी तोडत या ठिकाणी चोरी केली होती. बीडच्या शिराळमध्ये मिरवणुकीदरम्यान हातात पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. पिस्तूल दाखवणाऱ्या निलेश गांगुर्डेसह मिरवणुकीचं आयोजन करणाऱ्या दोघांवरही गुन्हा दाखल. पुणे हडपसरमध्ये जलसंपदा विभागाची जमीन खासगी बिल्डरला विकण्याचा प्रकार. सुभाष सामूहिक सहकारी शेतकरी संघाकडून 30 एकर जमीन बिल्डर अविनाश भोसलेला देण्याचा ठराव. जमिनीचा सध्याचा बाजारभाव हा 2 कोटी रुपये, तर घोटाळ्यासंदर्भात स्थानिकांची कोर्टात धाव. रत्नागिरीच्या मांदिवली गावचा सुपुत्र नकुल कारेकरची कौतुकास्पद कामगिरी. राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स ट्रॅम्पोलिन या चॅम्पियनशिपमध्ये पटकावलं सुवर्णपदक. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरामध्ये चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल. तब्बल 1100 विद्यार्थ्यांची चिखलातनंच पायपीट. पालक, विद्यार्थी, मनसे कार्यकर्ते या विरोधात रस्त्यावर उतरले. नंदुरबार शहरात लावण्यात आलेले वाहतूक सिग्नल्स 15 ऑगस्टपासून सुरू होणार. वाहतूक सिग्नल कळत नाही तोपर्यंत वाहनधारकांना कुठलाही भूदंड बसणार नाही. साताऱ्याच्या सावली गावामध्ये हरित क्रांतीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची रॅली, तर गावालगतच्या डोंगरावर 1500 झाडं यावेळी लावण्यात आली आहेत. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या वरकटणे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. साप्ताहिक कार्यक्रमांमध्ये सप्ताहात आता विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या गणेश शाळेमध्ये मूर्त्यांना रंग देण्याचं काम आता अंतिम टप्प्यात. मूर्तिकार उदय मद्रास यांच्या गणेश शाळेमध्ये अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम. कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरावर केल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पेढे विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत. 4 दिवसांपूर्वीच अन्न आणि औषध प्रशासनानं 400 किलोहून अधिकचे भेसळयुक्त पेढे जप्त केले होते.